स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या माणसाला अर्थात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार म्हणून पुन्हा एकदा पाठवणं गरजेचं आहे। यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू असं मत विडणीचे सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केलंय। नक्की काय म्हणाले आहेत सागर अभंग, पाहूयात। नमस्कार। आज स्थैर्याच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचं कारण एवढंच की आत्ता लोकसभेचे इलेक्शन लागलेले आहेत आणि या इलेक्शनसाठी आपले लोकप्रिय खासदार, पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या इलेक्शनसाठी उभे आहेत। खरं तर पाटील 5 वर्षातला जर कार्यकाळ बघितला आपण खासदार साहेबांचा, त्यातील 2.5-3 वर्ष कोरोनातली सोडून दिली आणि जी 2 वर्ष राहिलेली ती जर बघितली तर त्या 2 वर्षातली कामं बघून नक्कीच दुसऱ्यांदा खासदार त्यांना करणे इतपत त्यांनी काम केलेलं आहे। आता मी एक छोट्याशा गावाचा, छोट्याशा म्हणण्यापेक्षा मोठी ग्रामपंचायत आहे आमची विडणीतली, पण तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतचा सरपंच होऊन 1.5 वर्ष झालेलं आहे। आणि या 1.5 वर्षामध्ये खासदारांनी दिलेला निधी आणि खासदारांनी केलेलं सहकार्य या सर्व गोष्टींच्या माध्यमातून जो काही विडणीचा विकास आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि जे काही विडणीतल्या तरुणांना असेल किंवा जे सुशिक्षित बेरोजगार असतील यांना जी दाखवलेली स्वप्न आहेत ती सत्यात उतरवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये परत एकदा आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच आपल्याला खासदार करावं लागणार आहे। अन्यथा ज्यांचे 10 खासदार आणि ते पंतप्रधान होऊ इच्छितात हे कदापि शक्य नाही आहे। ज्यांना आता मोदीजींच्या नाऱ्यानुसार अबकी बार 400 पार, ज्यांना 400 उमेदवारच उभे करता येत नसतील त्यांचे उमेदवार जर आपण निवडून दिले तर आपलं मत या ठिकाणी बाद होणार आहे। आपल्या मताचे काही मूल्य राहणार नाहीये। आपलं मत अशा व्यक्तीला गेलं पाहिजे की तो व्यक्ती पार्लिमेंटमध्ये त्या मंत्रिमंडळामध्ये असला पाहिजे, त्या खासदाराचं सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे, तरच आपण आपल्या तालुक्याची, आपल्या जिल्ह्याची प्रगती करू शकतो। त्या माध्यमातून एवढंच आपल्याला सर्वांना सांगेन की आत्ता सध्या आपल्या फलटणमध्ये, माझ्या गावात तर विकास झालाच आहे, पण फलटणमध्ये तहसील ऑफिस असेल, RTO ऑफिस असेल, जिल्हा सत्र न्यायालय असेल, याच्यापेक्षा पुढे जाऊन रेल्वे प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, तुम्ही पाण्याचा विषय जर बघायला गेला तर आत्तापर्यंत 15-20 वर्षामध्ये फक्त आणि फक्त पाण्यावरती राजकारण केलं गेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की आदरणीय खासदार साहेबांनी आपल्या सर्वांना शब्द दिलेला होता की इथून पुढचं राजकारण हे पाण्यावरती होणार नाही आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे। मला परत एकदा तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करायची आहे की येणाऱ्या 7 तारखेला आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे आणि आपल्या फलटण तालुक्यातून जेवढं जास्तीत जास्त लीड त्यांना देता येईल तो आपण त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। शेवटी आपण आपल्या संकटाला आपला जवळचाच धावून येत असतो। त्याच्यामुळं जो आपल्याला आपल्या संकटात किंवा आपल्या मदतीला धावून येणार आहे अशाच व्यक्तीला आपलं मतदान केलं पाहिजे। आणि जो व्यक्ती पार्लिमेंटमध्ये सहभाग होणार आहे, ज्या व्यक्तीचा पार्लिमेंटमध्ये सहभाग होणार आहे, जो व्यक्ती केंद्राच्या जो PM आहेत आपले नरेंद्र मोदी साहेब, त्या मोदी साहेबांच्या जवळ जाऊन आपल्या तालुक्याचे, आपल्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवू शकतो असा उमेदवार आपल्याला निवडून द्यावा लागणार आहे। ना की ज्यांना आपण मतं देऊन ते फक्त आणि फक्त तालुक्यापुरते मर्यादित असतील अशा लोकांना मुळीच आपलं मत जाता कामा नये। आपलं मत हे विकासाला गेलं पाहिजे आणि तो विकास आदरणीय खासदार रणजित साहेबांच्या माध्यमातून, नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा नक्कीच होऊ शकतो। एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच मतदान करा। निंबाळकर साहेबांना मतदान म्हणजे मोदीजींना मतदान आहे, एवढं आपण लक्षात ठेवावं। परत एकदा मोदी हे पंतप्रधान होणारच आहेत, पण ते पंतप्रधान होत असताना तुमचं प्रत्येक मत ते पंतप्रधानांनाच झालं पाहिजे, एवढे आपण सर्वांनी जबाबदारी घ्या, काळजी घ्या। आणि परत एकदा विनंती की आपण येणाऱ्या 7 तारखेला आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।